तर आम्हाला नाऊन ॲडजेक्टिव्ह हे जे वेगवेगळे करायला सांगितले होते, त्याच्यामध्ये सर्वच दिल्या गेले. नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब आहे, ओके, प्रिपोजिशनच असेल, आर्टिकल्स असेल. तर आम्हाला ते वेगवेगळं करायला सांगितलं होतं. आता मी जेव्हा ते सुरुवात केली, म्हणजे वेगवेगळे करायला, नाऊन वेगळे आणि ॲडजेक्टिव्हच्या वेगवेगळं ठेवायला जेव्हा सुरुवात केली, तर मला डिफिकल्टी जात होती की कसं ते ओळखायचं, कसं नाऊन कोणतं आहे एक्झॅक्टली. सुरुवातीला मी काही असं अंदाजे ठेवून दिले ते, पण जेव्हा ठेवत होतो तेव्हा मला डिफिकल्टी जात होती, वेळ लागला ते ठेवायला. आणि जेव्हा बाजूला बघत होते ते एकमेकांच्या मदतीने चांगल्या प्रकारे वर्क सुरू होतं यांचं. तुम्ही बघितलं असेल, एकमेकांना मदत पण करत होते. माझ्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही सुरुवातीला, बराच वेळ लक्षच नाही दिलं त्यांनी. तर त्याच्यामुळे मी डिस्टर्ब झालो पुन्हा. यांची स्पीड चांगली, जेव्हा बघितलं त्यांनी ते पुन्हा सेपरेट पण केले होते ते, आणि माझे मी फक्त 1 किंवा 2च ठेवले तिथे. तेव्हा मग मॅडमनी थोडंसं मला मदत केली, तर बरं वाटलं, थोडासा तर कॉन्फिडन्स वाढला. त्याच्यामुळे मग मी थोडंसं 1-2 अजून ते वाढवले ठेवण्यामध्ये. त्यांचं पाहिलं की ते कलरचे ठेवतात का, तोच कलरचा मी ठेवला तिथे, म्हणजे यांनी मदत केली. परंतु ते कोणत्या गटात येतं, प्रगतवाल्यांनी माझ्याकडे काहीच म्हणजे मदतच केली नाही मला काही. हो, त्यांनी तरी नाही, प्रगतवाल्यांनी मला वाटतं यांना सांगितलं काहीतरी, त्यांना विचारा. पण मॅडमने 2 वेळा मदत केली आहे मला. हे कोणत्या गटातले, प्रवीणवाल्यांनी मला मदत केली, तर थोडंसं बरं वाटलं त्यांच्यामुळे. हां, त्याच्यामुळे कसं थोडासा कॉन्फिडन्स वाढला. आणि त्याच्यामुळे माझे जे काय जे आउटकम्स आहे, शेवटी जे रिझल्ट आहे, तर जास्त काही मी डिफरन्स म्हणजे असं वेगवेगळं करू नाही शकलो. त्याच्यामध्ये पण मिस्टेक असतीलच. आता मॅडमनं जर जे मूल्यांकन करतील की नाऊन कोणता आहे, त्याच्यामध्ये मी ॲडजेक्टिव्ह पण हे करून टाकलं असेल. ओके, तर हा माझा अनुभव आहे. आणि थोडंसं मला बरं वाटलं ते, की काहीतरी आपण करत आहे ॲक्टिव्हिटी, पण थोडं डिफिकल्टी गेली मला, कारण मला ते सेपरेट करता नाही आला. त्याच्यामुळे हां, ठीक आहे ना, त्याच स्तरातून बोलत आहे मॅडम. तो एक्सपिरियन्स सर्व करू शकतो मी, त्यांनी सांगितलं की, पण ते ओके, ठीक आहे.